नांदेड नागपूर तुळजापूर महामार्गावरील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आज रस्ता अचानक खचल्याची गंभीर घटना घडलीये। या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा भाग खचल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच एक व्यक्ती अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे। मात्र याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीनं घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काय घटना होती? आपल्या इकडे विष्णुपुरी येथील ब्रिज पडलेला आहे। हा 12 वाजता घटना झालेली आहे बघा। तेव्हा हे 2 माणसं होते, त्याला चांगलं काढून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे। आता एक जण मध्ये आहे, हे काढण्याचा प्रयत्न करत आहेत। हा, लेडीज आहेत, हे काढायचा प्रयत्न करत आहेत। किती वाजता घडली घटना? ही 12 वाजता घडली। 12 वाजता घडली। आता चाचणी चालू आहे, काम चालू आहे, तर जेसीबी वगैरे आलेले आहेत। तरी सर्वांना बघत राहा, चांगलं चालू आहे। इथं चिंचोलकर साहेब आहेत, चिंचोलकर साहेबांच्या मदतीनं काम चालू झालेलं आहे लवकरात लवकर। एसजीएस कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे, आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे। आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय। या ठिकाणी केटीएल कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत। त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे। या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये। पलीकडचा रोड जो आहे त्या रोडनी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। दोघं जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे, याचा आम्ही शोध घेत आहोत। राष्ट्रीय महामार्गाचे पीडी साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो ते येत आहेत, ते म्हटले की मी येत आहे। आणि केटीएल कंपनी जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे, त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे।